आई गावदेवे क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ केवाळे आयोजित 2025 पर्व दुसरे ज्यामध्ये धमाका त्यामध्ये विजेता होण्याची संधी आता या दोन्ही टीमला आली आहे. 8 संघांमधनं शेवटचे 2 संघ अवघ्या उर्वरित राहिलेत. अशू 11 गावदेवे रानसोई आणि त्यांच्या विरोधात श्री गावदेवे क्रिकेट क्लब वाजे संघ. आता मॅचला सुरुवात होईल. पहिला गोलंदाज कॅप्टन कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढाई आणखीन एकदा या मॅच मध्ये. अनिल गोलंदाजाच्या मार्कवरती स्ट्राईक एंडला शामलेट आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला भिरकावून दिलंय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्यामच्या बॅट मध्ये हा तडाखा षटकार. बाद त्याचं झेल हा मिड ऑफला आणि कावकॉर्नरच्या मध्ये हा टिपलाय. जशाच तसं उत्तर दिलंय. कल्पेश आलाय बॅटिंगसाठी. आता येणार नंबर 3 वरती. याही फलंदाजाची बॅट आज चालली नाही आहे. अनेकशा स्पर्धेमध्ये या फलंदाजाला मोठ्या फटक्यासाठी आपण पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधनं फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात दोन्ही मॅच मध्ये. पुढचा बॉल हो हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. एलिमेंट्स कमी मिळाला आणि झेलची संधी. काय झेल टिपलाय. मागे धावत असताना अंदाज घेतला बॉलचा आणि आल्या पावली माघारी कल्पेश. विकेट क्रमांक 2 अशू 11 गावदेवरांसाठी.
महत्वाची मॅच जे काही झालं त्या दोन मॅच मध्ये आता या शेवटच्या मॅच मध्ये सगळं विसरून खेळावं लागेल. महत्वाच्या मॅच मध्ये टिकून राहणं दावा बनवणं आता गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये बराचसा उशीर झाला होता. शेवटचा सामना 2 षटकांचा होता. परंतु आता आज सर्व संघ वेळेवरती आल्या कारणानं आता 3 संघ 3 षटकांचा सामना खेळायला मिळाला आहे या दोन्ही टीमला. लास्ट बॉल हा मोठा फटका बॅटच्या रनर मध्ये बॉलला अगदी फेकून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅटमध्ये विजय स्ट्रोक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा आहेत दाफलकेवरती. वरती हल्ले चढवले गेले. कंपॅकिंग षटक राहिलं होतं परंतु शेवटच्या बॉलवरती आणखीन एक षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. विजयने देखील 6 धाव्याने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं. राज आला बॉलिंग मार्कवरती. पहिल्या सामन्याचा सामनावीर जगदीशसाठी हा बॉल जडमध्ये होता. हलक्या त्यानं पुश केला बॉलला. डीपमध्ये प्रोटेक्शन एकदा कंप्लीट. दुसरीसाठी कॉल दिलाय आणि नाकारही दिलाय. आता इथे बघता बघता एकच धाव. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप चांगलं राहिलं. एका धाव्याच्या मदतीनं 14 धावा दाफलकेवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक एंडवरती विजय ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता त्याला आता स्ट्राईक मिळाले. त्याच्याकडे स्ट्राईक कॅरेक्टरनं देण्याचं काम जगदीशनं केलं त्याला देखील माहिती आहे. आता या मॅचमध्ये विजयची बॅट बोलणं महत्त्वाचं आहे. त्याच्या बॅटमध्ये जेवढ्या दफा येतील तेवढ्या पुरुषा अशू 11 गावदेवर असे टीमसाठी राहतील. आणि आता ते प्रयत्न 4 क्षेत्ररक्षण हे एका साईडला एक खेळाडू आपण लॉंग ऑफला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची परिरचना आता केली जाते. लेफ्टी बॅट्समन डावखुऱ्या हाताचा बॅट्समन टेनिस बॉल क्रिकेटमधील घातक बॅट्समन ज्याला म्हणतो तो आता स्ट्राईक एंडवरती आणि सध्या तो घातक राहिलाय वाजे टीमसाठी. राज गोलंदाजी करतोय ज्याने आतापर्यंत एक बॉल फेकला. एकच धाव खर्च केल्या. कमबॅक करेल या षटकामध्ये असं दिसलंय परंतु तितक्या ताकदीचा बॅट्समन स्ट्राईक एंडवरती विजय. विजयसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर फक्त जमिनी लगत केलपट्टी लगत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बाउन्स जास्ती मिळाला नाही या बॉलवरती. व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज राजच्या माध्यमातून आणि हा डॉट बॉल येतोय. आता कमबॅक केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 धाव्यांवरती धाव फलक जाऊन पोहोचला. डॉट बॉल आला. 2 बॉलचा खेळ संपला या षटकातील. राज ओव्हर द विकेट. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी. आता शांत ठेवलाय विजय या बॅट्समनला कारण की त्याला माहिती आहे जे षटकार आला होता तो थोडासा लेन थोडीशी पुढे होती स्लॉटमध्ये आणि त्याला दिशा दिली होती. आता या गोलंदाजानं लेन थोडीशी पुढे ठेवली आणि व्हेरिएशन वापरलंय. डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटला तर त्याच्याकडे व्हेरिएशन असणं जास्त. आता समोर लॉफ्टेड स्ट्रोक गॅपमध्ये क्षेत्ररक्षण धावतोय. प्रयत्न करतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. आउटफील्ड थोडीशी स्लो होती आणि त्या कारणानं बॉलला फील्ड केला. 2 धावा. 16 धावा आहेत दाफलकेवरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणार कारण की आतापर्यंत 16 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 3 धावा आहेत. 4 बॉलमध्ये खर्च केल्यात गोलंदाज राजनं. काय गोलंदाजी होती.
नेक्स्ट बॉल पायात होता आणि इथे लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल एक कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न वेगात सुटलेत आणि फेकी खराब आणि या 2 धावा. आता पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल, वाईट +2 अशा 3 धावा. आता या चुका माझ्या टीमसाठी महत्वाच्या आहेत आणि आता महागात पडतील. 3 धावेच्या मदतीने 19 धावा दाफलकेवरती पाहायला मिळाल्यात. वाईट +2 2 धावा अगदी हरणीच्या वेगानं चित्याच्या चपलाने कंप्लीट केल्या. नेक्स्ट बॉल, मोठा फटका येतोय बॅटच्या रनर मध्ये. फटका गॅप मध्ये, दोन्ही खेळाडूंच्या मधून प्रयत्न सुरू आहेत. हो, लाजवाब क्षेत्ररक्षण. एका टप्प्यानं बॉलला फील्ड केलं. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षणाचा नजारा. आता भाजी टीम कडनं मागच्या बॉलवरतीच्या 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या, आता त्या 2 धावा वाचवल्या. हे उत्तर दिलं आता क्षेत्ररक्षकाने. 2 धावेच्या मदतीने 21 धावा दाफलकेवरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. फटका चांगला होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं होतं फटक्याला, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फर्स्ट अटेम्प्टला बॉल सुटला, त्यानंतर सेकंड अटेम्प्टला क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 21 धावा दाफलकेवरती. राज सज्ज झालाय शेवटचा बॉल फेकण्यासाठी. हो, विजयसाठी हा बॉल सरळ शरीरावरती ब्रश झाला बॉल आणि डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळाले. आता 21 धावा दाफलकेवरती. 10.5च्या सरासरीने दाफलक जमा केलाय. प्रेक्षकांच्या नजरा आता या मॅच वरती राहिल्यात. शेवटच्या गोलंदाजीसाठी बॉलर बालाराम आला शेवटच्या षटक फेकण्यासाठी. निर्णायक आहे 6 बॉल. आता स्ट्राईक एंड वरती जगदीश पाहायला मिळतोय. पहिला बॉल जगदीशसाठी आडव्या बॅटनं फटका चांगला आहे ना, ते डायरेक्ट हिट. ओ, चुकला, बॅकअप नव्हतं. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावाही मिळतील. 2 धावेच्या मदतीने 33 धावा. आता इथं विकेट सॅक्रिफाईस पंचाने रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे बॉल हातामध्ये होता क्षेत्ररक्षकाच्या आणि त्याचा फायदा घेतला. आता बॅटिंग करत असताना अशू 11 गावदेर अशा टीमना आता ऑनस्क्रीन वरती चेक केलं जाईल बॅट्समन सेफ आहे की नाही. 2 धावा तर कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी आता रेफर केलं, पंचांना चॅलेंज केलं. बॅट्समन आउट. आता बॅट्समन बाद आहे आणि नवीन बॅट्समन कैलास बसमा मागच्या सामन्याचा सामनावीर बॅटिंगसाठी आला. मान्यवर आदरणीय संदीपजी पालकर साहेब, आमचे आदरणीय संदीप पालकर साहेब व्हायब्रेशन पंच केवाळे यांना मी विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय संदीप पालकर साहेब व्हायब्रेशन पंच केवाळे. आणि आता हा K1 साठी हा बॉल, विजयसाठी हा बॉल फुलटॉस होता, फटका फसलाय. आता विकेटची
संधी मिळाली. गोलंदाज बालारामना आणखीन एक बॅट्समन बाद 23 आकड्यावरती. बदन तर मी म्हणेन ना की कैलासकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट असणं महत्वाचं आहे. जनार्दनाला जो सातत्यानं आता चांगला खेळ करावा लागणार आहे. हो जडमध्ये हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल सुटलाय आणि डायरेक्ट हिट. बॅट्समन बाद. आता महत्वाचं होतं कैलासला टिकून राहणं. आता तो रनआउटच्या धोक्यामध्ये बाद झालाय. विकेट क्रमांक 14. फलकेवरती 5 गडी हातावरती बाद झालेत. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन युनाइट नंबर 7 वरती पाहायला मिळतोय. नवीन साठा बॉल आडवा बाटना फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कम्प्लीट फंबल झाले आणि लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. आता फेकी खराब आणि तोपुरती तिसरी धाव कम्प्लीट. हो काय कॉलिंग राहिलं होतं या तिसऱ्या धावेचं. आवाज लवकर आला आणि त्यानंतर 3 धावा. 3 धावेच्या मदतीने 26 धावा आहेत दाफलकेवरती. एखादा मोठा फटका 30 धावा पार करू शकतात. 30 रन झाल्या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 30 रन झाल्या या मॅच इनिंगमध्ये. तर या पुरेशा राहतील सायंकाळच्या सत्रामध्ये. 26 धावा आहेत दाफलकेवरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन जनार्दन. ज्याने एका बॉलचा सामना केलाय त्याच्या बॅटमध्ये एकही धाव आली नाहीये. जनार्दनसाठी हा बॉल बॅटचा स्विंग लवकर ओपन झाला. पंचांकडे पाहिलं आणि पंचांचा इशारा आलाय. हा वाईड बॉल आहे. आव्हांतर एक्स्ट्रा धावीतून कर्ज केले. 27 धावा आहेत दाफलकेवरती. मी म्हणेन एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल बॅटची कडा आणि आता आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर येईल अशी 11 गावदेवी रासे टीमचा. केलं 3 धावा पलून काढल्या. त्यानंतर स्ट्राईक मिळाले जनार्दनला. तो बाद झाला. आता समीर आला. शेवटचा बॉल समोर लॉफ्टेड स्ट्रोक आणि चांगले क्षेत्ररक्षण. बॅक टू द बॉलर. या बॉलला फील्ड केलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. आता दुसरी धाव नाहीये. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. 28 धावा दाफलकेवरती. निर्णायक षटक फेकलं गोलंदाज बालारामनं. फक्त 5 धावेचं आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 28 धावा स्कोरवरती टोटल आणि 29 धावाचं समीकरण 18 बॉलमध्ये.
चला बॅट्समन आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 29 धावांची गरज. 8.5 9.5 च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील. 29 धावा म्हटलं तर थोडंसं समीकरण सोपं आहे, अवघड आहे. षटकं आता कसून टाकावी लागतील टीम अश्व 11 गावदेवन असे टीमला. गोलंदाजी आता चांगली करावी लागेल या मॅचमध्ये, कारण की हा महत्त्वाचा सामना. इथून जिंकणारा संघ फायनलिस्ट एखादा नंबर त्यांच्या गावामध्ये जल्लोषेकाच्या गावामध्ये हा पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वाचं उदाहरण पाहिलं ना तर प्रत्येक टीमच्या प्रत्येक एका बॅट्समनसाठी मॅन ऑफ द सिरीज असणार आहे सायकल. त्या सायकल आमच्या रुपेश बिंदासभाई टोंबरे या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचं खऱ्या अर्थानं मनापूर्वक आभार. चला बॅट्समन आले त्याने लगेच आपण मॅचला सुरुवात करू. 18 बॉल 29 धावा. फिल्डिंग जण जर आपण पाहतोय 4-5 जण जर 2 खेळाडू तर या सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला आहे, अशी शतरक्षणाची परिरचना. आता मॅचला सुरुवात होईल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती धर्माला. हो भन्नाट बॉल, भन्नाट यॉर्कर, परंतु आता पंचांच्या इशाराला व्हाईट बॉल. व्हाईट यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली, अवांतर धावीतून एक्स्ट्रा खर्च केल्या. परंतु अशा रीतीनं बॉललाही फेकणं महत्त्वाचं आहे. बॅटिंगसाठी निखिल, नॉन स्ट्राईक एंडला अनिल हे सध्या पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला निखिलाला पाहायला मिळतो. एका धावेनं संघाचा श्री गणेशा. आता मोठा फटका, हा निखिलच्या बॅटबद्दल. या फटक्याला मागचा पाय वाकवत असताना एक्झिक्यूट केलं आणि बॉलला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावा षटकार. तो थोडासा मागे खेळला सतिक यॉर्कर पाहायला मिळाला, परंतु हा बॉल स्लॉटमध्ये होता आणि त्याला चांगलं बॅटवरती घेतलं निखिलनं आणि षटकार आला. 7 धावा आहेत दाफलकेवरती. आता बॅटची कडा, हा जेल महत्वाचा या मॅचमध्ये आणि मागच्या बॉलचं आता उत्तर दिलंय धर्मानं. षटकार आल्यानंतर बिग फिश इन द नेट, महत्वाची विकेट, निखिल बाद झालाय. तिनं सुरुवात झाली होती, षटकार आला होता, परंतु त्यानंतर बिग फिश इन द नेट, मोठा मासा गळायला लाभला. गोलंदाज धर्मानं अमर आलाय, नवीन बॅट्समन इना नंबर 3 वरती. हा बॉल जडमध्ये डीपेक्षा कबाला क्षेत्ररक्षण, बॉलला फील्ड केलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर का तिथून बॉल सुटला असता तर 4 धाव्यांकडे करिता हा पाहायला मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तर नजारा या मॅचमध्ये. आता फिल्डिंग चांगली करावी लागेल अश्व 11 गावदेवन असे टीमला, कारण की मागच्या 2 मॅचमध्ये आम्ही पाहिलं मिसफिल्डचा फायदा हा पुढच्या टीमला होत होता, परंतु आता त्या फिल्डिंगचा नजारा सुधारावा लागेल. या मॅचमध्ये कसून गोलंदाजी करायची, 8 धावा दफलकेवरती पाहायला मिळाल्या. इथून कमी धावा खर्च करावे लागणार आहेत गोलंदाज धर्माला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती अनिल, फुल टॉस, बॅटची कडा, आता मागे क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे ईस्टर्नच्या मागे. थर्डमॅनला या बॉलला फील्ड केलंय, तोपर्यंत एक डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळत आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. वारंवार सतिक यॉर्कर जडमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या बॉलवरती आपण पाहिलं ना तर
मोठे फटके कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्या बॉलला रिलीज केलं जातं धर्माच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं उल्लेख केला या गोलंदाजाचा तर या बॉलसाठी या ओळखलं जातं सटिक यॉर्कर. तो ज्या रीतीनं फेकतो ना बॅटचा फ्लो ओपन नव्हता ती बॅटला ब्रश होऊन बॉल मागे अशा रीतीनं तो गोलंदाजी करत असतो सातत्यानं आणि तेच इथे पाहायला मिळालंय. आणखीन एक सटिक यॉर्कर. आता बाद पंचांकडे अपील केली आणि पंचांना आउटसाईड दाखवलं आणि एक लेग बीचा सर्व बॅटकट चेक रन आली 9 धावा फुलक्यावरती. अद्यापर्यंत आपण पाहिलं ना तर 4 यॉर्कर बॉल हे धर्माच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता 9 धावा आहेत फलक्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि आता तो गोलंदाजीसाठी अजूनही धर्मा ज्याने षटकार आल्यानंतर एक खरा बॉल फेकला त्यानंतर एक कमबॅक केलाय. या बॉलवरती रोखावं लागेल. आणखीन एक सटिक यॉर्कर पाहायला मिळाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षणे एकदा कंप्लीट बॉलची फेकी आणि तोपर्यंत इथे बॅकअप चांगलं. एकच धाव षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि 10 धावा फलकेवरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये टीम वाजे संघ. आता 12 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. अजूनही आपण विचार केला ना 9.5 सरासरी या मॅच मध्ये 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज धर्मा पारदीनं कसून गोलंदाजी झाली ज्यावरती पहिल्या बॉलवरती षटकार आला होता तिथून कमबॅकिंग षटक राहिला. आता गोलंदाजीसाठी आलाय जनार्दन भगत. बॅटिंगसाठी आज त्याच्याच वाटेच आज बॅटिंग आली परंतु त्याच्या बॅटमध्ये हवेच्या धाव्या नाही आल्या परंतु आता गोलंदाजी त्याच्या वाटे झाली. आणखीन एकदा सातत्याने दुसऱ्या षटकामध्ये आपण त्याला पाहत असतो याही मॅचमध्ये त्याला पाहायला मिळालं. आता 12 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. जरी का कमबॅक षटक राहिलं तर सामना खिशातही होऊ शकतो परंतु अजूनही एक फलंदाज बाद झालाय. अमर आणि अनिल ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अमर स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडला अनिल टीमचे कॅप्टन सध्या अजून एक क्रीजवरती उभे आहेत. पहिला बॉल हो सटिक यॉर्कर. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते आणि त्या रीतीनं पंचांना अपील फेटाळली. ते अपीलमध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी. याही गोलंदाजाने यॉर्करच्या मदतीने सुरुवात. आता अशी गोलंदाजी महत्वाची या मॅचमध्ये. 11 बॉल 19 धावा डॉट बॉल येतात तितका प्रेशर आता टीम वाजी संघावरती राहतोय. नेक्स्ट बॉल रनमध्ये थोडीशी चुका पाहायला मिळतात. घाई करून चालला नाहीये या मॅचमध्ये. अगदी वेळ पुरेसा राहिलाय. ही मॅच आरामात रीतीने केली तरी आयोजकांचा काही संबंध नसणार आहे कारण की आता उर्वरित 11 बॉल अजूनही 19 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात केली आहे. फुलटॉप बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये तरी जनला. आता इथे धोक्याची घंटा परंतु नाही. फेकी लेझी झाली 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने स्कोअर आता 12 आकड्यावरती. हा टप्पा बॉल फेकणं महत्वाचं आहे. डॉट बॉल येणार हे षटक आहे आणि या षटकामध्ये कमी धावा जर फेकल्या गोलंदाज जनार्दन तर मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या तरी मॅचमध्ये थोडीशी मजा पाहायला मिळेल. आता 2 धावा खर्च केल्यात. 12 धावा आहेत फलकेवरती. 1.2 ओव्हरचा खेळ संपला. पुढचा बॉल अमरसाठी. आणखीन एकदा ते चुका पाहायला मिळते. रनमध्ये मिसिंग होते वरणवर्धा. थोडीशी घाई होती आणि घाईमध्ये गोलंदाजी करून चालणार नाहीये. आता ज्या रीतीनं पहिला बॉल फेकला होता तशा बॉलची गरज आहे.
10 बॉल आणि नेट फ्रॉम 17 रन अजून एक गरज आहे 17 धाब्यांची. आणखीन एक फुलटॉप बॉल फटका फसलाय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. आता पंचांचा इशारा आला हा नो बॉल. आता नो बॉलचा इशारा आलाय परंतु आणि तोपर्यंत या 2 धावा झेल काय झेल टिपला होता त्या ठिकाणी विजय ना. रिव्ह्यू का हा नो बॉल. आणि आता पुढचा बॉल फ्रेट उघडा डोळे पाहणे पुढचा बॉल आहे फ्रेट आणि यावरती या फलंदाजाकडे ग्रे सिग्नल. आता चुका झाल्यात 3 धावा आल्या या बॉलवरती 15 धावा धावफलकेवरती. आता चुका झाल्या त्या मॅचमध्ये 14 धाब्यांची आता गरज आहे 10 बॉल आणि आता 14 धाब्यांची गरज. या चुका पुरेशा नव्हत्या आता गोलंदाजाकडनं अपेक्षाही नव्हत्या या मॅचच्या. या चुका आता मात्र जवळ असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एकदा सज्ज झालाय गोलंदाज जनार्दन. हो वेगामध्ये बॉल ठप्पा पडल्यानंतर गिर्रकी घेत असताना बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता जो नो बॉल फेकला होता ना त्याच्यासाठी थोडंसं विचार करत असतील परंतु आता ते झालं गेलं मागचं विसरून जायचं आणि पुढे नव्याने सुरुवात. हा डॉट बॉल आला. काय बॉल फेकलाय अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. 3 बॉल संपलेत अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धावा धावफलकेवरती 9 बॉल 14ची गरज. या रीतीने गोलंदाजी करणं महत्वाचं. हो काय वेग भन्नाट वेगाने गोलंदाजी सूर्य. टप्पा पडल्यानंतर इतक्या वेगाने बॉल किपरच्या हातामध्ये की बॅट्समनचा बॅटही ओपन न करू देता हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. काय बॉलिंग आहे काय वेग आहे गोलंदाजीवर. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळ ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. काय गोलंदाजी. नो बॉल जो आला होता त्याची आता भरणी करण्याची सुरुवात केली. हा बॉल स्लॉट मध्ये आणि फटका फसलाय झेलची संधी आणि हा झेल टिपलाय महत्वाचा झेल या मॅच मधील. विजयनं बॉलचा अंदाज केला आणि मिड विकेटला जज केलं. झेल कॅरी केलं बॅट्समन बाद अमर. विकेट क्रमांक 2 वाजी टीमचा. गोलंदाजी होती ना आता मॅच मध्ये ती अगदी प्रेक्षकांची डोळ्यांची पारणं पाडणारे या मॅच मध्ये. गोलंदाज जनार्दन काय षटकं फेकलोय काय बॉलिंग लाईन चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आता 7 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या मॅच मधील. आता निर्णायक बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल जनार्दन. 5 धाबा त्यापर्यंत खर्च केल्यात 5 बॉलही फेकलेत ज्यावरती एक 9 बॉल फेकला होता. त्यानंतर ही गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे बॅटिंगसाठी राज डावखुरी आताचा बॅट्समन ज्याचाही खेळ आजच्या दिवसामध्ये चांगला राहिला आहे परंतु आता गोलंदाज सज्ज झालाय. काय गोलंदाजी होती भन्नाट वेग. याही बॉलवरती ते चित्र आणि टप्पा पडल्यानंतर वेग आणि बॉल चालला विकेट किपर डॉट बॉल. षटक क्रमांक हे संपलंय फक्त 5 धावांचं षटक फेकलाय. एकदा जोरदार टाळी या गोलंदाजासाठी अप्रतिम षटक. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 14 धाब्यांची गरज. पाण्याची मागणी आता पंचांनी केली. चला ड्रिंक ब्रेक आपण आयोजकांना विनंती करू.
आणि आता गोलंदाजी श्याम लेंडे करतोय आणि बॅटिंगसाठी अनिल आणि त्याच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय. 5 बॉल 10 धावा. अजूनही सामना कुठल्या साईडनं झुकला नाही आहे. निर्णायक गोलंदाजी करावी लागेल, कसून गोलंदाजी करावी लागेल श्याम लेंडे या गोलंदाजाला. समोर लॉफ्टेड स्ट्रोक, आता डोक्याची घंटा, परंतु नाकार दिला. इथे काही करून चालणार नाहीये हे कल्पेशला देखील माहिती आहे. बॉलला फील्ड केला हलक्या हातानं आणि फेकून दिलं. बॅक टू द बॉलर. 4 बॉल 9 धावा. अजूनही सामना अजूनही बाकी आहे. आता डावखुऱ्या त्याचा बॅट्समन स्ट्राईक एंडवरती राज आलाय. काय सामना आहे, अगदी मनोरंजन, पैसा वसूल मॅच. 4 बॉल अजूनही 9 धाव्यांची गरज. 29 धावा रोखत असताना फक्त 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या 14 बॉलसाठी. आता मेहनत जारी आहे. जोपर्यंत अजूनही शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सामना अजून आहे. कुणाच्या खिशामध्ये असेल हे महत्वाचं ठरत नाहीये. 4 बॉल आणि आता 9 धाव्यांची गरज आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी परिरचना केली जाते. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार श्याम लेंडे. हा बॉल साठी करकर. बॅटचा ना बॉलचा संपर्क नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. या रीतीचे बॉल या मॅच मध्ये कित्येक पाहायला मिळाले. अशू 11 गावदेवीर असे टीमकडनं. आणखीन डॉट बॉल आलाय. आता शरीराचे टोके वाढत आहेत. शरीराचे टोके आमचे देखील वाढत आहेत कारण की 3 बॉल आणि आता अजूनही 9 धाव्यांची गरज. प्रेक्षक वर्गही वाट पाहतोय कुठला सामना जिंकल आजच्या दिवसामध्ये. 3 बॉल आणि 9 रन. आता जो डॉट बॉल आला राज त्याच्या बॅटवरती हा बॉल ब्रश झाला नव्हता आणि डॉट बॉल. त्या रीतीने आता प्रेशर निर्माण झालंय राजवरती. गोलंदाजी होती चांगली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅकिंग षटक. फुलटॉस बॉल. चांगला फटका आहे. इथे फेकी खराब होती आणि प्रयत्न चांगले. गोलंदाजानं चित्त्याच्या चपल्याने या बॉलला अगदी उडून बॉलला पकडलं आणि त्या रीतीने 1च रन. आता 2 बॉल 8 रन. एखादा मोठा फटका मॅच मध्ये चित्र पलटवू शकतो. आता इथून घाई करून चालणारही नाहीये. गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजी करत असताना दोन्ही टीमला शांततेनं शांत डोक्यानं या बॉलला रिलीज केलं तर एखादा संघ दोन्ही टीम मध्ये आता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 बॉल 8 रन. पैसा वसूल मॅच. आता पूर्ण दोन्ही टीमच्या पाहिलं ना असं चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये की दोन्ही कॅप्टन वरती आता अवलंबून आहे की कोणाचा संघ आता विजेता करायचा. आता पासळ्या फासफूस दोन्ही टीमचे धक्के आता वाढलेत. आता प्रेक्षक वर्ग वाट पाहतील. मावली इव्हेंट प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्हच्या टेलिकास्टनं स्पर्धा कॅचअप केली जाते आणि कित्येकशे घर बसल्या प्रेक्षक हे रानसई गावामध्ये देखील सामने पाहत असतील. 2 बॉल 8 धाब्यांची गरज. बॉलर तयार होतोय. आता महत्वाचा बॉल या मॅच मधील. हो बॅटची कडा. मागे बॉल 1 धाव. आता 1च धाव मिळेल. 1 बॉल 7 धावा. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि आता खरा बॉल फेकून चालणार नाहीये. आता जर बॅटवरती बॉल सहज दिला तर इथून षटकार आला तरीही सामना जिंकू शकतो तो अशू 11 गावदेवीर असे संघ. आता शेवटचा 1 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. मागच्या बॉलवरती 2 धावा आल्या असत्या तर मॅच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आणखीन एक खरा बॉल जर आला तर मॅच दोन्ही साईडनं झुकू शकते. परंतु तशा चुका करणार नाहीये हे कॅप्टनला देखील माहिती आहे. टीमचे कॅप्टन आता लिजेंड संघ. लिजेंड प्लेअर एखाद्या टीम मध्ये असताना त्याचं महत्व हे असतं. याच दाखवून दिलं श्याम लेंडे या गोलंदाजांना. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तो सातत्यानं खेळत असतो. लास्ट बॉल आणि 7 धाव्यांची गरज. बॉलर तयार. फटका चांगला आहे हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलं आणि आजच्या दिवसामध्ये अशू 11 गावदेवीर रानसई संघ या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालाय. जल्लोष अगदी पाहायला मिळतो केलपट्टीवरती. आता गावामध्ये चर्चा. आता जल्लोष एका गावामध्ये हडलक टीम श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजे थोडस
प्रयत्न चांगले राहिले परंतु शेवटच्या क्षणी ही पराभवाची दिशा पराभवाची वाटचाल करावी लागली. कॉंग्रॅच्युलेशन टीम अश्रू 11 गावदेव रासे संघ. थँक्यू.